महाविकास आघाडी सरकार जे याआधी सत्तेमध्ये होतं, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष होते. त्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि आय काँग्रेस यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये काय शिक्षकांच्या अनुदानाच्या प्रश्नांचं झालेलं होतं आणि त्याचसोबत आता नवीन जे सरकार स्थापन झालेलं आहे, शिंदे भाजप सरकार, तर या सरकारमध्ये सुद्धा कशा पद्धतीने शिक्षकांच्या अनुदानाची प्रश्नांची सद्यस्थिती आहे, सरकार बदलल्यानंतर काय होते, या दोन्ही सरकारमध्ये नेमकी काय साम्य आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर महाविकास आघाडी सरकारच्या आधी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं. त्यामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस होते. परंतु 5 वर्षामध्ये असंख्य आंदोलनं झालेली होती आणि आंदोलनं शिक्षकांचे प्रलंबित अनुदानाचे जे प्रश्न होते त्यामध्ये शिक्षकांना 100% अनुदान मिळालं पाहिजे याकरिता आंदोलनं झालेली होती. आणि अखेर भारतीय जनता पार्टीला, शिवसेना भारतीय जनता पार्टीचं त्यावेळेस सरकार होतं, अखेर त्यांना देखील समजलेलं होतं की आता आपल्याला हे अनुदान जे आहे ते शिक्षकांचं द्यावं लागणार आहे. आणि असंख्य त्रयस्थ समिती असतील, असंख्य वेळेस शाळांचा मूल्यांकन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार असताना करण्यात आलेलं होतं. त्यानंतर शिक्षकांवरती लाठी हल्लासुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार असताना झालेला होता. आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांचं अनुदानासंदर्भात 100% पगार मिळावा या मागणीकरिता आंदोलन झालेलं होतं. आणि त्यावेळेस जे शिक्षण मंत्री होते ते बदललेले होते. आधीचे विनोद तावडेजी होते आणि त्यानंतर आशिषजी शेलार हे मुख्यमंत्र्यांनी निवडलेले शिक्षण मंत्री त्या कार्यकाळामध्ये होते. म्हणजेच आशिषजी शेलार हे शिंदे भाजप, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार असताना ज्यावेळेस आशिष शेलार हे शिक्षण मंत्री होते त्या कार्यकाळामध्ये सत्ता शेवटच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा कार्यकाळ पूर्ण होणार होता तर त्यावेळेस अनुदानाच्या याद्या घोषित करण्यात आलेल्या होत्या. काही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 20% अनुदानासंदर्भात तरतूद करण्यात आलेली होती. त्याची कार्यवाही देखील करण्यात येणार होती. मात्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार असताना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी खूप जाचक अटी ज्या आहेत त्या अनुदानासंदर्भात लावलेल्या होत्या. याच्यातली सगळ्यात महत्त्वाची जी जाचक अट होती ती 100% निकालाची अट लावलेली होती अधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना. म्हणजे जवळपास बऱ्याच शाळांना अनुदानच मिळू शकत नव्हतं. काहीतरी बोटावर मोजण्याजोगत्याच फक्त शाळांना अनुदान मिळू शकत होतं. मात्र त्यानंतर सत्तांतर झालं. सत्तांतर झाल्यानंतर सर्वांना माहिती आहे महाविकास आघाडी कशी स्थापन झाली, कोणी स्थापन झाली, का स्थापन झाली, त्यामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. परंतु महाविकास आघाडी 3 पक्षांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तेवरती आल्यानंतर आणि विरोधी पक्षात असताना सुद्धा यांनी सांगितलेलं होतं की शिक्षकांच्या अनुदानाचे प्रश्न आम्ही मार्गी लावू. सत्तेमध्ये आल्यानंतर महाविकास आघाडी जेव्हा सत्तेमध्ये आली त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं की ज्या अनुदानासाठी याद्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घोषित केलेल्या होत्या त्यांचं पुनर्मूल्यांकन होईल, पुन्हा तपासणी होईल आणि पुन्हा तपासणी झाल्यानंतर त्या याद्या त्याकरिता समिती वगैरे स्थापन करण्यात आलेल्या होत्या. समित्या स्थापन करण्यात आल्या. त्याच्यानंतर मूल्यांकन झालं, पुन्हा तपासणी झाली आणि त्यानंतर याद्या अनुदानासाठी घोषित केल्या. काही शाळांना 20% अनुदान मिळालं, काहींना 20 होतं त्या त्यांना 40 मिळालं. आणि त्यामधील काही अशा सुद्धा शाळा होत्या की ज्या आधी ज्या शाळांना 20% अनुदान मिळत होतं मात्र त्यांच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी काढल्यानंतर त्या शाळा त्रुटीमध्ये गेलेल्या होत्या, त्यांना त्रुटी लागल्या आणि त्या शाळा आता त्रुटी पूर्तता शाळा नावाने आता ओळखल्या जात आहे. त्या शिक्षकांना 20% अनुदान यापूर्वी सुरू होतं, मात्र महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यामध्ये त्रुटी निघाल्या आणि त्या शाळांना आता अनुदान जे आहे ते फक्त 20% अनुदान मिळते. पुढचा जो अनुदानाचा टप्पा मिळायला पाहिजे होता 40%चा तो मात्र त्यांना मिळालेला नाही आहे.
आणि काही ज्या शाळा आहेत त्या अघोषित शाळा आहेत, त्यांची तपासणी झालेली होती, मात्र त्यामध्ये त्रुट्या निघालेल्या होत्या, अघोषित होत्या आणि त्यांनासुद्धा अजून अनुदान मिळालेलं नव्हतं. या त्रुटीपूर्तता अघोषित शाळा निधीसह घोषित करण्याकरिता महाविकास आघाडीकडे भरपूर कालावधी होता. महाविकास आघाडी सरकारला वाटलं असतं की या त्रुटीपूर्तता अघोषित शाळांना अनुदानासाठी घोषित करायचं, त्यांना अनुदान द्यायचं, प्रचलित धोरण लागू करायचं. त्याकरिता महाविकास आघाडी सरकारकडे भरपूर कार्यकाळ होता. शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांनी जर ठरवलं असतं तर त्यामध्ये महाविकास आघाडीकडून या सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात आले असते. मात्र मंत्रालय स्तरावरती सर्व माहिती असताना सुद्धा त्रुटीपूर्तता मधील शाळा ज्या आहेत त्यांच्या याद्या अनुदानासाठी घोषित करण्यात आलेल्या नव्हत्या. शेवट सरकार जेव्हा समजलं की आता पायउतार आपल्याला व्हावंच लागणार आहे, काहीतरी मोठं हे होत आहे, आणि त्यावेळेस शेवट जे आहे ते उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी तातडीने काही बैठका घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की या त्रुटीपूर्तता शाळांना एवढा निधी मंजूर करायचा, अघोषित शाळांना एवढा निधी मंजूर आपल्याला करायचा आहे. त्या संदर्भात शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार, मंत्रालयातील अधिकारी यांची बैठक झालेली होती. त्या बैठकीमध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मिसगाईड त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता की या त्रुटीपूर्तता अघोषित शाळा यांना किती 50 वर्षाकरिता किती निधी लागेल, 100 वर्षाकरिता किती निधी, म्हणजे जास्त कालावधीकरिता किती निधी लागेल, त्यामुळं निधीची आकडेवारी वाढवून सांगण्यात येत होती. मात्र त्या ठिकाणी सर्वसामान्य शिक्षक उपस्थित होते, विविध शिक्षक संघटनेचे, त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून सांगितलं की हा जे काही अधिकारी आकडेवारी सांगताय ही आकडेवारी कोणती आकडेवारी सांगताय आणि सध्या फक्त सरकारला किती पैसे जे आहे अनुदान द्यायचं आहे ते जेव्हा उपमुख्यमंत्री यांना ती आकडेवारी शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार यांनी सुद्धा कन्फर्म करून सांगितली, तर त्यावेळेस उपमुख्यमंत्री यांनी ते आदेश दिलेले होते की त्रुटीपूर्तता अघोषित शाळांना निधी जो आहे तो मंजूर करण्यासंदर्भात आणि त्यांच्या याद्या ज्या आहे अनुदानासाठी पात्र असलेल्या शाळांची यादी घोषित करण्यासंदर्भात त्यांनी सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री यांच्या समवेत आपण बैठक घेऊ आणि त्यानंतर निर्णय घेऊ. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्रुटीपूर्तता अघोषित शाळा आणि प्रचलित धोरणाची फाईल, म्हणजे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये आदेश दिलेले होते की त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरणाची फाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे घेऊन या. मात्र त्या ठिकाणी ती फाईल का आली नाही, कुणामुळे आली नाही, त्या ठिकाणी अधिकारी दोषी होते का, विलंब करण्यात आलेला होता, ती दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे, याचं उत्तर मात्र समजू शकलं नाही. आणि जी शेवटची मंत्रिमंडळाची बैठक होती, शिक्षकांना वाटत होतं की त्या बैठकीमध्ये तरी त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरणाचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे मार्गी लावतील, शालेय शिक्षण मंत्री तथा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री हे प्रश्न मार्गी लावतील. मात्र तसं काही झालं नव्हतं. शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते. मात्र तरी देखील ते प्रश्न जे आहे प्रचलित धोरणाचे हे सुटू शकले नव्हते आणि किती निर्णय जे आहे ते महाविकास आघाडी सरकारने जेव्हा शेवटचे ज्या काही मंत्रिमंडळाच्या बैठका झालेल्या होत्या तर कितीतरी 400, 500 निर्णय जे आहे ते काही आठवड्यांमध्ये झालेले होते, परंतु शिक्षकांच्या अनुदानाचे प्रश्न मात्र सोडवण्यात आलेले नव्हते. ही मात्र खूप खेदाची बाब आहे. आता सुद्धा शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार जे आहे ते शिंदे फडणवीस सरकार जे आहे, शिंदे भाजप सरकार यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे सभागृहामध्ये. मात्र या शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार यांचं जेव्हा सरकार होतं तर त्या सरकार असताना यांनी हे प्रश्न का सोडवले नाही, तर आता यांना हे जे काही शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार जे महाविकास आघाडी सरकारमध्ये निवडून आलेले होते, शिक्षकांनी किती शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार महाविकास आघाडीचे निवडून दिलेले होते हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीचे शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार असताना सुद्धा त्यांनी शिक्षकांचा अनुदानाचा 20% अनुदान, 40%, 100% अनुदान, त्रुटीपूर्तता अघोषित शाळा, प्रचलित धोरण, सेवा संरक्षण हे प्रश्न मार्गी लावू शकले नव्हते. त्यामुळे आता शिंदे भाजप सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न निश्चितच शिक्षक, आमदार, महाविकास आघाडीचे पदवीधर आमदार यांच्याकडून होतोय, हे सुद्धा महाराष्ट्रातील शिक्षक बघतात. मात्र आता हे सुद्धा एक दुर्दैव म्हणावं लागेल की शिंदे भाजप सरकारमधील जे काही महत्त्वाचे मंत्री आता कॅबिनेट मंत्री आहे
काहींना अजून मंत्रिपद मिळालेलं नाही आहे, तर अशा कॅबिनेट मंत्र्यांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन सुरू होतं. स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा शिक्षकांचे हे प्रश्न जाणून घेतलेले होते आणि अनुदान देण्यासंदर्भात त्यांनी देखील माहिती दिलेली होती की आमचं सरकार आल्यानंतर हे प्रश्न आपण मार्गी लावू. याविषयी आम्ही सभागृहामध्ये आम्ही विरोधी पक्ष नेते त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस होते, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हे प्रश्न सभागृहामध्ये मांडू असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. तसे त्यांनी प्रश्न देखील मांडलेले होते देवेंद्रजी फडणवीस यांनी. मात्र त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांनासुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळेस धारेवरती धरलेलं होतं. आणखी देखील भारतीय जनता पार्टीचे काही त्यावेळेसचे आमदार शिंदे गटातील काही आमदार यांनीसुद्धा अनुदानाच्या प्रश्नावरती महाविकास आघाडी सरकारला धारेवरती सभागृहामध्ये धरलेलं होतं. मात्र आता भाजप सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. शिक्षण मंत्री जे आहे ते अत्यंत संयमी आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे जे आहे, यांनी सभागृहामध्ये दीपक केसरकर यांनी सभागृहामध्ये माहिती देताना सांगितलं, जी अधिकारी वर्गाची जी भाषा होती तीच भाषा जे आत्ताचे शिक्षण मंत्री आहे दीपक केसरकर यांच्या तोंडून पाहायला एकंदरीत मिळत होती की आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही पॉझिटिव्ह आहोत, आम्ही हे प्रश्न सोडवायचे आहे. मात्र याआधी सरकारने काय निर्णय घेतले त्याची आम्ही फेरतपासणी करणार. आता फेरतपासणी करणार म्हणजे या शिक्षकांची 22 वर्ष आधीच खर्च झालेले आहे. काही शिक्षक रिटायर झालेले, काही शिक्षक रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे, काही शिक्षक आर्थिक परिस्थितीने इतके हलाखीचे जीवन जगत आहे की काहींनी त्या हलाखीच्या परिस्थितीतून स्वतः आत्महत्यासुद्धा केलेली आहे. आणि त्यामुळे जर आता पुन्हा यांचा जर अभ्यास सुरू झाला तर मात्र निश्चितच एक वेगळा रोज जो आहे तो शिक्षकांमध्ये पसरला जाऊ शकतो. जवळपास यामध्ये 50 ते 60 हजार शिक्षक अफेक्टेड आहे आणि 50 ते 60 हजार शिक्षक, त्यांचे विद्यार्थी, त्यांचे नातेवाईक, हा किती मोठी आकडेवारी जी आहे ती होऊ शकते. आणि त्यामुळं याचा फटका येत्या काळामध्ये विविध निवडणुका ज्या आहे या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाकडून याचा फायदा जो आहे तो उचलला जाऊ शकतो. ही बाब मात्र शिंदे भाजप सरकारने ओळखली पाहिजे की येत्या काळामध्ये ज्या काही निवडणुका होत आहे महाराष्ट्रभर शिक्षक जे आहे ते 22 वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित आहे. आतापर्यंत 400च्या 500च्या वरती आंदोलनं झालेले आहे. आझाद मैदानमध्ये आता 22 ऑगस्टपासून शिक्षक आंदोलनसुद्धा करणार आहे. तर ही बाब जी आहे ती मात्र शिंदे भाजप सरकारने ओळखली पाहिजे आणि शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहे अनुदानाचे त्यामध्ये त्रुटीपूर्तता अघोषित शाळा निधीसह घोषित करणे, प्रचलित धोरण 15-11-11 4 जून 2014 या 2 शासन निर्णयाप्रमाणे लागू केलं पाहिजे. तर निश्चितच हे 22 वर्षाचे प्रलंबित प्रश्न जर सुटले तर खूप मोठा फायदा जो आहे तो शिंदे भाजप सरकारला येत्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळू शकतो संपूर्ण महाराष्ट्रभर. मग त्यामध्ये जिल्हा परिषदा असतील, पंचायत समिती असतील, विविध आमदारकीच्या निवडणुका, खासदारकीच्या निवडणुका, म्हणजे विधानसभा, विधान परिषद, विधानसभा असेल किंवा त्या ठिकाणी इतर देखील निवडणुकांमध्ये शिक्षकांचे जे काही मतं आहे ते महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये शिंदे भाजप सरकारच्या बाजूने ते मतं जे आहे ते ऑटोमॅटिकली जातील. नोकरदार वर्ग जो आहे तो शिंदे भाजप सरकारसोबत राहू शकतो. परंतु त्याकरिता शिंदे भाजप सरकारला काही मोठे पावलं जे आहे ते उचलावे लागतील. सर्वच अधिकारी वर्गाच्या नादी लागून जर शिंदे भाजप सरकार जर चालणार असेल तर शिंदे भाजप सरकारला खूप मोठा लॉस जो आहे, तोटा हा येत्या काळामध्ये होऊ शकतो. याची देखील जाणीव जी आहे ती सर्वसामान्य जनतेला जनतेकडून शिंदे भाजप सरकारला करण्यात येत आहे की आपण स्वतः निर्णय घेण्यात यावे. जे कॅबिनेट मंत्री आहे त्यांनी स्वतः हे प्रश्न ओळखून, जनतेच्या भावना ओळखून हे निर्णय घेण्यात यावे. आणि जे मंत्रालयातील अधिकारी आहे ते दिशाभूल करत असतात, त्यातील काही अधिकारी या आधीच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या संपर्कात असतात आणि काही निर्णय जे आहे ते होऊ देऊ नये याकरिता सुद्धा महाविकास आघाडीतील सरकारमधील जे मंत्री होते त्यांचे आणि जे मंत्रालयातील अधिकारी आहे यांचं मैत्रीपूर्ण संबंध असतात आणि त्यामुळं असे अधिकारी जे आहे ते शिंदे भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांना मिसगाईडसुद्धा करू शकतात.
असं देखील संभाव्य धोका जो आहे तो वर्तवला जात आहे. त्याचा फटका शिंदे भाजप सरकारला बसू शकतो. ही बाब शिंदे भाजप सरकारने ओळखली पाहिजे आणि जे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजेत. आणि हे होत असतानाच आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांचं 22 ऑगस्ट 2022 पासून आंदोलन सुरू होत आहे. शिक्षकांची जर उपस्थिती जास्त राहिली तर शिक्षकांना अपेक्षित निर्णय जे आहे ते होऊ शकतात. शिक्षकांचा त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरणाचे जे प्रश्न आहे ते शिंदे भाजप सरकारपर्यंत पोहोचू शकतात. शिंदे भाजप सरकार त्यावरती मीटिंग घेऊ शकतं. मंगळवारी त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती मीटिंग होणार आहे अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात. त्यामुळं जास्तीत जास्त जर 22 ते 25 या दरम्यान जर शिक्षकांची उपस्थिती आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जास्त पाहायला मिळाली आणि तरच हे प्रश्न मार्गी लागू शकतील. त्या ठिकाणी याआधीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार आहे. आत्तापर्यंत हे प्रश्न सोडवले गेलेले नाही आहे. हे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहे. 24/7 आम्ही काम करणार आहोत आणि त्या दृष्टीने कामकाजसुद्धा करताय. मात्र हे प्रश्न शिंदे भाजप सरकारपर्यंत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अधिकारी या ठिकाणी मिसगाईड करून हे प्रश्न सुटू देऊ शकत नाही असं सुद्धा भीती सर्वसामान्य जनतेला वाटते. त्याच्यामुळे निश्चित आता आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. आंदोलनातून जे आहे ते प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले जाऊ शकतील. त्या ठिकाणी चर्चा होईल आणि प्रश्न सोडवल्यानंतर निश्चितच याचा फायदा शिंदे भाजप सरकारला येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये होऊ शकतो. त्यामुळं ही जी काही सर्वसामान्य शिक्षकांची जी भावना आहे, मतं जे आहे, चर्चा जी आहे ती आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या काय होणार आहे, आंदोलकांची उपस्थिती किती असणार आहे, कोणत्या शिक्षक संघटना भाग घेत आहे, कोण मी म्हणून पुन्हा आंदोलनापासून बाहेर राहणार आहे, ही आंदोलनाला उपस्थित नव्हते, ते आंदोलनाला उपस्थित नव्हते, यापेक्षा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक जर आले तर शिक्षकांचे प्रश्न सुटू शकतील. या एकमेव मागणीतून, या एकमेव भावनेतून सर्वसामान्य शिक्षक त्या ठिकाणी जर उपस्थित राहिले तर शिक्षकांचे प्रश्न सुटू शकतील असं सर्वसामान्य शिक्षकांचं मत समोर येत आहे.